Today's play activity is things to do with trees, which comes under the category of cognitive development of preschool students. So this play activity can be shared with preschool teachers or parents who have the children of the age 2 to 6 years. The objective of this play activity is to learn the concept through trees, to appreciate nature, and to understand the importance of trees in human life. For this, we need a large group of students, and material required is pencil, paper, basket, or some box to collect the material. Then how we have to do this activity? Take children for a nature walk. Show them and name as many trees as you can while you are walking along. Let them make an inventory of the trees they can see. Let them touch the trees and collect the material of trees like leaves, barks, twigs, seeds, etc. After the walk, display the material and talk about it. Some of the questions that you could use for discussion: how many trees did you see? What were their shapes? And which two trees were distinctly different in shapes? Draw them in your drawing book. Other questions for discussion could be on color, texture, and uses. You must give correct information whenever necessary. Here, if you want, then we can ask children to draw and paint the trees on a paper, and we can encourage the children to tell the story about the trees. Things to do with ट्रीज ही प्ले ॲक्टिव्हिटी आहे. कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे मुलांची आकलन क्षमता वाढवण्यासाठी. ह्याच्यामध्ये मुलांना आपल्याला गार्डनमध्ये घेऊन जायचं आहे किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये जिथे आपल्याकडे झाडं आहे ते मुलांना वेगवेगळे झाडं दाखवायचे आहे. त्या झाडांची नावं सांगायची आहे. मुलांना झाडांना टच करू द्यायचं आहे. छोटे झाडं असतील किंवा मोठे असतील, आणि मग त्या झाडाची पानं कशी आहे, फुलं कशी आहे, किंवा झाडाचं खोड कसं आहे, झाडाच्या फांद्या किंवा झाडांना कुठल्या बिया आहे, फुलं आहे, फळं आहे, ह्याच्याविषयी मुलांना जाणून घेऊ द्यायचं आहे. त्यानंतर मुलांनी परत आल्यानंतर मुलांनी कुठल्या कुठल्या वस्तू आणल्या असतील तर त्याच्याविषयी मुलांनी बोलायचं आहे. त्या वस्तू दाखवायच्या आहेत. आणि मुलं म्हणजे जसं त्या झाडाचा रंग कुठला होता किंवा कुठले झाडं, कोणते झाडं तुम्ही बघितले, झाडांची नावं काय होती, किंवा झाडांचा आकार कसा होता, आणि कुठली 2 झाडं खूपच वेगळी होती, कुठली झाडं सारखी होती, किंवा त्या पानांचा रंग कसा होता, झाडाचा आकार कसा होता, ह्याच्याविषयी आपण मुलांना प्रश्न विचारू शकतो. आणि मुलं त्याच्याविषयी तुम्हाला सांगतील, त्यांचे अनुभव स्वतःचे सांगतील. आणि जिथेही मुलांना गरज आहे तिथे टीचरनी करेक्ट इन्फॉर्मेशन त्यांना सांगायची आहे. आणि कुठल्या झाडाचा काय उपयोग होतो आणि त्याचा आपण रोज काय करून घेतो, किंवा आपल्या रोजच्या डे टू डे लाईफमध्ये कुठे त्याचा यूज होत असेल. जसं करी लिव्स असतील तर हे झाड पण मोठं असतं, एक सारखी पानं असतात त्याला हिरव्या रंगाची, आणि आपल्याला ते यूजफुल आहे. किचनमध्ये आपण स्वयंपाक करताना आपण ती पानं वापरतो. तर असे काही असतील झाडं, किंवा मुलांना मग आपण परत झाडाचं एखादं पिक्चर काढायला सांगू शकतो किंवा झाडाविषयी स्टोरी सांगायला सांगू शकतो. तर ही अशी एक मजेशीर ॲक्टिव्हिटी आहे. मुलांना बाहेर फिरायला आवडतंच, आणि मग वेगवेगळ्या गोष्टींचं निरीक्षण करायला आपण मुलांना सांगायला पाहिजे, आणि ती सवय लहानपणापासून पाहिजे. आणि त्यासाठीच ही एक ती प्ले ॲक्टिव्हिटी आहे, जेणेकरून मुलं बाहेर जात असताना गार्डनमध्ये जातील तर निरीक्षण करतील कुठले वेगवेगळ्या प्रकारचे झाडं असतात. काही काही खूप मोठे झाडं असतात आणि त्याला खूप सुंदर सुंदर फुलं येतात. जसं आपट्याच्या पानांचे जे फुलं असतात ते खूप सुंदर असतात, किंवा गुलमोहराला पानं खूप सुंदर असतात. त्यांच्या काही झाडांच्या शेंगा लहान असतात, काही झाडांना शेंगा मोठ्या मोठ्या लागतात. जसं गुलमोहराच्या झाडालासुद्धा मोठ्या शेंगा लागतात. आणि अशी वेगवेगळी फुलं असतात. काही झाडांना मोठे फुलं असतात आणि काही झाडांना खूप छोटे छोटे फुलं असतात बटनसारखे, जसं बाभळीच्या झाडाला असतं. तर ह्याचं वेगवेगळं निरीक्षण करायची सवय आपल्याला मुलांना लहानपणापासून लावायची गरज असते, ज्याच्यातून मुलं लाईफलाँग लर्नर होतात आणि ती सवय लागते मुलांना. तर ही त्यासाठी घ्यायची एक इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटी आहे. आणि मूल एकटंही असेल आपल्या घरी तरी आपण आठवड्यातून एकदा त्यांना गार्डनमध्ये नक्कीच नेऊ शकतो, आणि त्यांना त्या वस्तू दाखवू शकतो, आणि तसं निरीक्षण करायला सवय लावू शकतो. किंवा बाहेर फिरत असतानासुद्धा आपण मुलांना ही सवय लावू शकतो की जे जे तुला गाडीतून दिसतं आहे किंवा बघतो आहे तू, तर ते बघत जा आणि त्याच्याविषयी माझ्याशी बोल.
म्हणजे गाडीत बसतानासुद्धा बऱ्याच मुलांना मोबाईल बघायची सवय असते, तर त्याऐवजी ही ॲक्टिव्हिटी जर आपण आणि अशी सवय लावली किंवा अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या तर ह्याच्यातून मुलांचा स्वभाव तसा बनतो निरीक्षण करण्याचा आणि अभ्यास करण्याचा. तर ही अभ्यास करण्यासाठीचीच सवय आहे. तर ही खूप महत्त्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग प्ले ॲक्टिव्हिटी आहे. तर ही नक्की आपण शाळेतही घेऊ शकतो आणि घरीही घेऊ शकतो.